आता आपण बघतोय अश्मयुगीन गुहा, कोळोशी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. हा बघा, इथे सुद्धा एक वेगळा दगड आहे. ही दगड बघितल्यानंतर हे खरोखर एखादं जुन्या काळातलं सत्तर असावं असं वाटतंय मला. हे तसंच काहीतरी आकार आहे दगडाचा. पृथ्वीवरील मानवाचं अस्तित्व हे हजारो वर्षापूर्वीचं आहे आणि हजारो वर्षापूर्वी मानवाची जीवनशैली कशी होती ते आज आपण आजच्या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. कारण आज आपण पाहणार आहोत अश्मयुगीन म्हणजे स्टोन एजमधली गुहा, ज्या ठिकाणी होतं मानवाचं अस्तित्व आणि ते कशा प्रकारे होतं ते आपण पाहूया. आणि या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये अशा प्रकारची अनेक हत्यारं मिळाली आणि ही हत्यारं या गोष्टीचा पुरावा आहेत की त्यावेळी म्हणजे अश्मयुगीन काळात या ठिकाणी लोकांचा वावर होता, म्हणजे या ठिकाणी लोक राहत होती आणि ही अश्मयुगीन कालीन म्हणजे दगडाची हत्यारं आहेत. तर आपण आज त्या गुहेमध्ये जाऊन पाहूया कशा प्रकारे ती अश्मयुगीन गुहा आहे ती. नमस्कार, मी संदीप साळुंखे, लाईव्ह पार्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अश्मकालीन गुहा. जी गुहा आहे कोळोशी येथे, कोळोशी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि ही अश्मकालीन गुहा म्हणजे याच्यावरती प्रॉपर रिसर्च झाला आहे आणि त्या रिसर्चनुसार ही गुहा 40,000 वर्षापूर्वीची आहे. कारण तिथे काही अशी हत्यारं मिळाली आहेत पाषाणयुगीन म्हणजे अश्मयुगीन, त्याला आपण स्टोन एज म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ही गुहा एवढी जुनी आहे हे ते सिद्ध झालं आहे, म्हणजे त्याच्यावरती काही पुरावे द्यायची गरज नाही आहे. पण तुम्हाला आज ती गुहा कशी आहे ती मी दाखवतो. त्यासाठी आता आपण आलो कोळोशी येथे, कोळोशी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील जंगलामध्ये ही गुहा आहे. तर पाहूया कशा प्रकारे ही गुहा आहे. आजच्या एपिसोडमध्ये या गुहेचा आनंद घ्या. आणि आता कासार येथे येथे मला गुरु पातळ्या भेटले आहेत. आता गुरु आणि मी निघालो आहे कोळोशी येथे जातोय त्या गुहेकडे. आता आम्ही इथून निघणार आणि जाणार कोळोशीला. तर त्याला मग पाहूया कोळोशीची गुहा. नांदगावला, आता नांदगाववरून कोळोशीला झालं. आपण कोळोशीला पोचलो. ही आहे कोळोशीची बाजारपेठ. इथे काही दुकान आहेत आणि इकडून आपण जाणार आहोत गुहेवर. मी तुम्हाला दाखवतो, पुढे जाऊन गुहेचा रस्ता आहे, तिकडे आपण जाणार आहोत. आता आपण कोळोशी येथे आहोत आणि हे बघा कोळोशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसते आपल्याला. तिथून आतमध्ये आलो आहे. या वाडीमध्ये आम्ही तांबे काका आहेत त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याबरोबर गुहेवरती जाणार आहोत. कारण त्यांना जरा आपल्याला वाट प्रॉपर माहिती नाही, त्याच्यामुळे आपण इथून त्यांच्याबरोबर गुहेवरती जाणार आहोत. कोळोशी येथे आलो आहे आणि इथे तांबे आहेत, तांबे काका, त्यांना आपण घेऊन जाणार आहोत. हे त्यांचं घर आहे, तर त्यांच्याबरोबर आपण गुहेमध्ये जाणार आहोत. ते आता आपल्याबरोबर येतात वाट दाखवायला. वसंत तांबे हे इथले रहिवासी आहेत, यांच्याबरोबर आपण चाललोय. हा आपला देवगड, नांदगाव देवगड रोड आहे, त्यांचं घर बाजूलाच आहे इथे, नांदगाव म्हणजे विठ्ठल मंदिराच्या समोर. तर आता आपण त्यांच्याबरोबर गुहेवरती चाललो. इथेच आहे ना गुहा, या दिशेला ना. तर आता आपण त्यांच्याबरोबर चाललोय गुहेवरती. हे बघा, इकडे उत्खनन चालू होतं तेव्हा यायचं ना इकडे. किती दिवस चालू होता? काहीतरी 16 दिवस. ओके, 16-17 दिवस चालू होता उत्खनन म्हणजे रिसर्च. 2 वर्षापूर्वी ना. हो, 2 वर्षापूर्वी.
तर ओके इले काय कायमच इकडे असतो म्हणजे वांगडा. रिसर्च करू. हा आणि तो तो आमचा सूर्यकांत तो मुलगा येतो तो ओके ओके तो आता मुंबईला गेलो. म्हणजे जे रिसर्च टीम आली त्यांच्याबरोबर यांचा मुलगा होता. काय नाव त्याचं? रुपेश ना? तुमच्या मुलाचं नाव रुपेश ना? हा, रुपेश ओके. रुपेश आणि अजून एक जण इथला स्थानिक मुलगा. शंकर आपला हा ही यांची गावळी चव्हाटा. हा कोळशीचा चव्हाटा आहे. चव्हाटाच्या इथून जी वाट आहे. शंकर हां हां. तर आम्ही इथूनच चालायला चालू केलं. चालत जाणार गुहेवरती. यांना सर्व शॉर्टकट माहिती आहेत. हा रस्ता पण तिकडेच गेलाय ना? ओके. म्हणून आपण आता मधून मळ्यात न चाललंय. थोडं अंतर कमी होईल. या समोरच्या डोंगरात आहे ना ती गुहा? समोरच्या डोंगरामध्ये आतमध्ये वरती गुहा आहे. पाहूया कशा प्रकारे लोकेशन आहे ते. तर तुम्ही ते तुमच्या वाडीचं नाव काय बोललात? कोळशी बौद्धवाडी. ते येऊन तांबे काकांना भेटू शकता जर कधी यायचं असेल तर. ते तुम्हाला गुहेवरती नक्की घेऊन जातील. स्थानिकांना घेऊन जा, कारण ही थोडी जंगलामध्ये आहे गुहा. त्याच्यामुळे स्थानिक लोकांबरोबर गेलात तर तुमचा प्रवास सुखकर होईल. गुरु आम्ही निघालो आहे. मस्त मेंढ्या शेळ्या आहे तिकडे. शेरडा आणि बघा मस्त जुनी झाडं आहेत. आणि आम्ही शॉर्टकटने चाललो आहे. काका आपल्याला फुल शॉर्टकट निघून चाललेत. मेन रस्ता असा वरती एक रस्ता झाला आहे पण तो अर्ध्यापर्यंतच आहे. त्यामुळे आम्ही आता शॉर्टकट नाही जाणार आहोत, कारण पटापट आपल्याला जायचं आहे वरती. हे बघा मस्त निसर्ग आहे. हे बघा ह्या वाळाच्या पलीकडे आता आपलं वाळ क्रॉस करतोय आपण. ह्या ब्रिजवरती आलो. सध्या पाणी कमी आहे. रस्ता जरा खराब झाला त्यामुळे गाडी घेऊन येणं रिस्की आहे. बघा हा रस्ता होता इथे पण तो तुटला आहे बऱ्यापैकी. आणि इकडे म्हणजे सर्वीकडे बोर्ड लावले त्यांनी. बघा ग्रामपंचायत इमारत इथे बोर्ड लावले एअरवाले. एक बोर्ड आहे म्हणजे ह्या ब्रिजकडून आपण आता वरती चाललो. तर तुम्ही डायरेक्ट स्वतः पण येऊ शकता, पण कोणतरी स्थानिक असेल तर तुम्हाला मदत होईल. प्रॉपर शॉर्टकटने कसं जाता येईल. हे मस्त पाणी आहे. आता मे महिना असून सुद्धा एवढं पाणी आहे बघा. आता जून आहे ॲक्च्युली, 2 जून आज तारीख, तरीसुद्धा पाणी आहे इकडे. आता हे बघा रस्ता पूर्ण खराब झाला इकडे, म्हणून आम्ही गाडी मागे ठेवूनच चालत चाललो आहे. हा रस्ता बनवला होता पण पावसामध्ये पूर्ण धूप झाली आहे. रस्त्याची पूर्ण धुपून गेला आहे. तर आता आपण पाहूया गुहा, ऐतिहासिक गुहा. असा रस्ता असल्यामुळे इथून गाडी सध्या नाही येऊ शकत. रस्ता व्यवस्थित झाला तर गाडी येऊ शकते. रस्ता बनवला होता पण पूर्ण पावसामुळे त्याची माती धुपून गेली. त्याच्यामुळे आता चालतच जावं लागतं गुहेपर्यंत. दिसते ते घराकडून आपण आलो, म्हणजे ती वाडी आहे त्यांची. त्या वाडीमधून आपण चालत आलो आहे. हा डोंगर चालतो आहे. आत्तापर्यंत मी जवळपास अर्धा किलोमीटर चाललो आहे. आता गुहेपर्यंत किती म्हणजे ऑफरोड आपण किती चाललो ते बघूया. म्हणजे रस्त्यापासून किती लांब गुहा आहे ते मी स्पॉटला गेल्यानंतर सांगेन तुम्हाला. आतापर्यंत मी जवळपास अर्धा किलोमीटर चाललो आहे. कुठून गेलाय म्हणजे मोठा चर पडलाय पावसामुळे. जवळपास 3 फुटाचा चर आहे. त्याच्यामुळे गाडी येऊ शकत नाही वरती सध्या. म्हणजे रोड बनवला होता पण पूर्ण ह्या उताराचा रस्ता असल्यामुळे पूर्ण धूप झाली रस्त्याची. आणि करवंद सुद्धा आहेत मस्त आजूबाजूला बघा. रानमेवा करवंद. मस्त करवंद आहेत, गोड गोड एकदम. जवळपास 50 डिग्रीचा हा उतार आहे. त्याच्यामुळे या उताराला मातीच थांबत नाही. पूर्ण पावसामुळे धूप झाली. हा रस्ता बनवला होता त्यांनी पण उतारामुळे आणि तो मातीच असल्यामुळे झीज झाली. प्रॉपर याला बोल्डर लावून जर बनवला रस्ता त्या ठिकाणी टिकू शकते. बघा पूर्ण धूप झालेली आहे. खूप ताट उतार आहे. चालतोय जवळपास 1.5 तास झाला आपण चालतोय. आणि हा डोंगर म्हणजे अजून डोंगर चालू आहे. म्हणजे जवळपास 45-50 डिग्रीचा हा चढाव आहे. त्याच्यामुळे या रस्त्याची झीज सुद्धा झाली.
मस्त रस्ता बनवला दिसतोय. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी बनवला होता. आपल्याकडे जोरदार पाऊस असतो त्यामुळे पूर्ण झीज झाली रस्त्याची आणि आजूबाजूला पुन्हा तसं जंगल तयार होते हळूहळू. ते सुद्धा छोटं बोर्ड लावलंय, ॲरो लावलंय. प्राचीन गुहेकडे जाण्याचा मार्ग. आणि आपण फायनली एका सपाट माळावरती आलोय. हा बघा, पूर्ण चढाव संपून आपण आलोय माळावरती. हा हे माळ. झाडांवरती बोर्ड लावलंय बघा, कसं तुम्हाला जायचंय ते. त्या डोंगरात आहे ना समोर, हे समोर यांनी इकडून दाखवले आहे. ही सुद्धा वाट आहे आणि काका आपल्याला शॉर्टकट वाट दाखवते. एकदम समोर जातोय आपण. आणि ह्या अशा वाटा समजण्यासाठी तुम्हाला स्थानिक लोकांना घेऊन यावं लागेल, कारण त्या वाटेने गेला तर तुम्ही फिरून जाणार. आणि हे शॉर्टकटने चाललो आहे आपण. पूर्ण माळ आहे. जवळपास पाऊण तास म्हणजे 1 तास होत आला आहे आपण चालतोय आणि आपण गुहेकडे पोचलो. आता गुहा जवळ आले. गुहे कशा प्रकारे येते. जुनी वाट आहे ना ही, कुठे गेली पुढे? हा, कुठच्या गावापर्यंत? साळशी, चापेडी. हा, चालत जायची इकडे शॉर्टकटने. कोळशीतनं तेव्हा जुनी लोक चालत जायची. हा, श्रावणापर्यंत जायची. ओके. हा, सरळ गेली होती माळावरून मारून. ओके. माझी बहीण गेलेली ना. हा हा, आम्ही हे वाटेल चालत जायची त्यावेळी. त्याला मग गाडी बिडी नाही. हा, त्यावेळी गाडी नव्हती. बरोबर, लोक चालत जायची ती या वाटेने जायची. थोडं गाव होतं ना. हा बरोबर. आता रस्ते चांगले झाले. आता जास्त झाली. ओके. म्हणजे तशी यांच्या हिशोबाने जुनी वाट आहे. म्हणजे हजारो वर्षाचा वापर झाला आहे, कारण पूर्वीची लोक चालतच जायची. आणि हे सुद्धा चालत गेलेत आपल्या तरुणपणी त्यांच्या बहिणीकडे. कुठे? श्रावणला बहीण आहे तुमची? श्रावण गावात त्यांची बहीण दिलेली आहे, त्या ठिकाणी जायचे चालत. आता आपण गाडीमुळे वेगळ्या रस्त्याने जातो, पण ह्या पूर्वीच्या वाटा आहेत आणि पूर्वीचा एरिया आहे बघा. म्हणजे पूर्वीचा इथे पूर्वी शेती व्हायची ना इकडे. ही पूर्ण सड्याक शेती. ही बघा, अरे काका सांगतात की प्रॉपर शेती व्हायची इकडे. आता शेतीच सर्व लोकांनी टाकली जवळपास. म्हणजे चांगली शेतीसुद्धा आता बंद पडत आली. आणि इथं सड्यावरची शेती आहे. पूर्वी लोक इथे सुद्धा शेती करायची, कारण त्यावेळी तेवढी मेहनत घेतली याची. तर आता आपण शॉर्टकटने, हा ती जर भात शेती बघा समोरपर्यंत दिसते. नंतर जाते परत स्ट्रेट माळासारखाच भाग आहे. म्हणजे ही सड्यावरची भात शेती आहे. आता आपण वरती आहोत, डोंगरावरती, सड्यावरती. आणि शॉर्टकटने चाललोय गुहेकडे. आतमध्ये घुसलोय आणि बघा शॉर्टकटने चाललोय. हे काकांना माहिती आहे वाट. आम्ही आपलं त्यांच्यावर चाललोय, कारण मी भरपूर दुसरीकडे याचं प्लॅन करत होतो, पण योग्य व्यक्ती मिळेल याची वाट बघत राहता शेवटी फायनली आजचा दिवस आला. आणि आपल्याला मस्त काका भेटले, ज्यांनी एकदम आपल्याला 1 तासाच्या आतमध्ये गुहेजवळ आणले. कारण नवीन ठिकाणी जायला आपल्याला मी स्वतः एकटं जायला प्रॉब्लेम असतो खूप वेळा. जर म्हणजे लोकल व्यक्ती असेल तर बरं पडतं. आता त्यांनी शॉर्टकटने आपल्याला गुहेजवळ चालले. म्हणजे वाटसकट करवंदच मिळते आम्हाला. बघा प्रॉपर करवंद आहेत, मस्त गोड गोड. मस्त. आपण त्या वाटेने इथे कुठेतरी येणार होतो, तर काकाने आपल्याला शॉर्टकटने आणलं. म्हणजे तिकडून ॲरो सगळे दाखवले ते इथून आहेत.
पण आपण शॉर्टकटने आलो, थोडं अंतर वाचलं. ते पूर्ण मळेच आहे तिकडे. प्रॉपर पूर्वीच्या काही इथे शेती व्हायची व खालीपर्यंत मळे दिसते. बांध सुद्धा घातले त्याला, दगडाचे बांध आहेत तिथे. तर आता आपण गुहेजवळ आलोय. इथे वरती गुहा आहे. म्हणजे चालत चालत हे बघा गुहेकडे आलो. इथे आणि पुन्हा ॲरो लिहिले, मोठे मोठे दगड आहे तिकडे. आता आपण इकडे साईडने चाललोय गुहेकडे. वाव. आणि हे बघा, ही आहे ऐतिहासिक अश्मयुगीन म्हणजे अश्मयुगीन स्टोन एजमधली प्राचीन गुहा, कोळोशी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील. हे बघा, हा आपला इतिहास आहे. ऐतिहासिक गुहा आहे. वाव. गुरु कशी आहे? भारी ना. हिल्ल्याचं समाधान झालं म्हणते गुरु. 1 तास चालल्यानंतर फायनली आपण गुहेमध्ये बसलो. वाव. आणि काय गुहा आहे बघा, अप्रतिम, सुपर्ब, खरोखर सुंदर. हे बघा, म्हणजे ह्या एंडने आपण बघितलं जवळपास हा 150 ते 200 फूट रुंद आहे. आणि खोली खूपच दिसते. खोली पण जवळपास 70-80 फूट आहे. आणि इकडे सर्व असं प्रॉपर म्हणतात ना, आतमध्ये डेप्थ आहे. म्हणजे खोदकाम केलं तर अजून गुहा निघाली. आणि खूप मोठी आहे. वाव, अप्रतिम. आपण तांबे काकांकडून समजून घ्या, या म्हणजे या गुहेत काय काय म्हणजे तुमच्या गावाच्या हिशोबाने काय नाही, देवस्थान असं काय मानलं जात नाही ना? देवस्थान म्हणजे तसा देवस्थान नाही ना. असं काय माहितीच नाही, फक्त ही गुहा आहे. तुमच्या माहितीनुसार पहिल्यापासून गुहा आहे. म्हणजे 5 पांडवांनी काढलेला. पांडवकालीन गुहा म्हणतात तुम्ही याला. आणि हे म्हणजे म्हणजे ग्रामस्थांना ही गुहा माहिती आहे, फक्त जुनी एवढी माहिती आहे. आणि मागे जेव्हा 2 वर्षापूर्वी रिसर्च झाला होता तेव्हा तुम्हाला कळलं की जुनी एकदम आहे. एकदम जुनी. आणि इकडे सगळी हत्यारे मिळाली होती ना. कुठे आला होता रिसर्च? सर्व या ठिकाणी केला होता ना. इकडे खोदून काढलं होतं ना समोर ते. ओके. हे सगळे इथे खड्डे मारून त्यांनी खोदकाम केलं होतं. इथे खोदकाम केलं होतं ना समोर. हे जे स्क्वेअर चौकोनी दिसतंय, हे बघा इकडे चौरस दिसत आहेत. या ठिकाणी इथे केलं होतं ना. हां, हे बघा काका दाखवतात की हा चौरस दिसतोय. इथे थोडंसं खोदकाम केलं गेलं होतं त्यावेळी. ह्या चौरसात त्यांना ते सगळ्या म्हणजे स्टोन भेटले बारीक बारीक, म्हणजे हे दगड मिळाले. हे बघा, हा चौकोन दिसतोय का तुम्हाला? खोदकाम केलेलं दिसतंय बघा. पूर्ण धार आहे इथे. प्रॉपर असं चौकोनी खोदकाम करून त्यातनं ती हत्यारं भेटली जी तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये बघितली ती हत्यारं. ते खोदकाम केलं होतं. इथे सुद्धा केलं होतं ना. हे बघा इकडे पण चौकोन दिसतोय. इथे पण चौकोनी खोदकाम करून. आणि इथे पार्ट्या बिर्ट्या करतात लोक, पण म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे. हां, इकडे चूल आहे ना. कोणतरी येऊन इकडे काहीतरी म्हणजे हा पावसाळ्यात लोक गुराकी लोक थांबत असतात. हे बघा इथे लोक थांबतात. हा, ओके. हा, पावसात म्हणजे थांबण्याची सोय होती इकडे. हे बघा पूर्ण अधांतरिक्षात आहे. आणि जवळपास हे बघा मी आतमध्ये चाललोय आता. इथे अंधार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन. पुढे पोकळच आहे. म्हणजे आपण याच्यापूर्वी आमरडची गुहा बघितली होती, सांडवे येथील गुहा बघितली होती. अशाच गुहांपैकी गुहा आहे. पण फक्त याच्यावर रिसर्च झाल्यामुळे इकडे वटवागळ सुद्धा आहे. याच्यावरती ना रिसर्च झाला आहे, त्याच्यामुळे अश्मयुगीन गुहा आहे क्लिअर आहे. बघा इथे खोदकाम कुठे केलं आहे त्यांनी त्यावेळी. इथे मातीसुद्धा पडली, म्हणजे पूर्ण तुटत काय ठिकाणी तुटली आहे गुहा, पण अजून मजबूत आहे तशी, कारण हा छत पूर्ण अधांतरी आहे. बघा गुरा घेऊन यायची लोक. हां, सगळे कोळशीतले गाववाले, हडपीडवाले इकडे, आणि इकडे पावसात थांबायचं. हां,
गुरा असली ना हा. तो कुठून घालायचं ओके ओके आणि त्यांचा भाग बाहेर ठेवायचं हां हां मोठी गुहा त्याची मी गुहेच्या एका टोकाला जाते म्हणजे तुम्हाला एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत गुहा केवढी मोठी आहे ती कळेल. इथे प्रत्यक्ष येऊन गुहा बघण्याचा अनुभव अप्रतिम आहे. तुम्हाला व्हिडिओतनं किती दिसतंय मला माहिती नाही, पण इथला म्हणजे प्रत्यक्ष अनुभव बघितला ना तर खूप अप्रतिम गुहा ही बघा. खूप मोठी आहे. इथून समोरचा पण जवळपास 100 फूट आहे आणि अशी पूर्ण सी आकाराची म्हणजे अर्धवर्तुळाकार गुहा आहे. मी आता इकडच्या एंडला उभा आहे हा बघा. आणि हा पूर्ण अदांतरी आहे छत. इथे झाडाची पाळंसुद्धा आली आहेत म्हणजे वडासारख्या झाडाची नाही पारंब्या आणि एक वेगळंच वातावरण इकडे बघा. ही पूर्ण गुहा बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की एक वेगळंच वातावरण आहे ठिकाणी आणि खूप मोठी गुहा आहे आणि आतमध्ये पूर्ण पोकळ आहे म्हणजे आतमध्ये पोकळ दिसते. आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण तिथे जनावरं असू शकतात. पण बाहेरून मी तुम्हाला दाखवतोय आतमध्ये जेवढं जाता येईल तेवढं मी जाणार आहे. पण ते पूर्ण अंधार दिसतोय. आता वरच्या बाजूला आपण जर गेलं तर हे बघा इथून जर वरती गेल्यानंतर हे सर्व पोकळ आहे म्हणजे एक प्रकारच्या खोल्यात वाटतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आहेत बघा. आणि इकडे वटवाघळं सुद्धा आहेत आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर बघा होल पूर्ण म्हणजे आतमध्ये पूर्ण पोकळ आहे. अशा प्रकारे आहे ही कोळोशी येथील गुहा. खूप मोठी आहे खूप म्हणजे खूप मोठी आहे. आणि त्यानंतर म्हणतात ना की अश्मयुगीन काळात असल्यासारखंच वाटतं. आणि पूर्वीची लोक या ठिकाणी राहायची म्हणजे 40,000 वर्षापूर्वीची गुहा आहे असं रिसर्चमध्ये मिळालं आहे. म्हणजे हजारो लाखो वर्ष या गुहेचा वापर झाला आहे. आणि तेव्हा या लोकांचं घर होतं. हे सर्व एक घरं होती. हे एक घर बघतोय ना ती मोठी गुहा आहे आणि तेव्हाच्या लोकांची घरं आहे ती. कारण अश्मयुगीन काळात लोक गोव्यांचा वापर करायचे. हे बघा हे घर आहे एखादं म्हणजे अशा एखाद्या ठिकाणी एखादी फॅमिली त्यावेळी राहत असावी. पुढे सुद्धा इथे रूमसारखं म्हणजे एक रूम आहे तसं वाटतं इथे. आणि हे सगळं नैसर्गिक आहे नॅचरल निसर्ग निर्मित. आणि वरती बघा म्हणजे एक पण पिलर नसताना हे छत कसं आहे अदांतरी छत आहे पूर्ण डायरेक्ट ते पुढे जाऊन पिलरसारखं आहे म्हणजे तिकडे टच झालं आहे. इकडे पूर्ण अदांतरी आहे बघा अप्रतिम. बघा इथे सुद्धा एक वेगळा दगड आहे. हे दगड बघितल्यानंतर हे खरोखर एखादं जुन्या काळातलं सत्तर असावं असं वाटतंय मला. हे तसंच काहीतरी आकार आहे दगडाचा. आणि असे दगड मला ना दिसलेत म्हणजे पहिले 3-4 दिसले आता दिसले. इथे अजून असे काही अवशेष आहेत. आता हे नेमके म्हणजे म्हणतात ना की रिसर्च केला तर लक्षात येतील. वेगळ्या प्रकारे दगड आहेत. वाव वरती थोडंसं लिकेजसारखं थोडंसं पाणी पाझरत असं एकदम पांढरा पदार्थ आहे म्हणजे ज्याला आपण बुरशी म्हणतो एक प्रकारची गुहेमध्ये असते ती. हे बघा हे वेगळ्या टाईपचे म्हणतात ना वेगळं स्ट्रक्चर असं वाटतंय प्रॉपर नैसर्गिक आहे तरी पण थोडंसं म्हणतात ना की असं वाटतं की निसर्गाने फक्त माणसाला राहण्यासाठी जी गुहा बनवली आणि म्हणजे माणसांनी प्राण्यांनी याचा वापर केलेला आहे हजारो वर्ष. आणि खरोखर हजारो वर्षापूर्वीची गुहा आहे. आणि ही ते आतमध्ये जर आपण गेलो तर ती अजून पोकळ निघेल कारण ही अशीच माती असणार ही खोदत जावं लागणार म्हणजे याच्यावर खोदकाम झालं ती गुहा अजूनही मोठी निघू शकते. याच्यावर प्रॉपर रिसर्च अजून झाला पाहिजे. इथे रिसर्च केला गेला आहे बघा इथे कुठे खोदकाम केलं दिसतंय. पण अजून जर भरपूर रिसर्च झाला ना तर इथे आपला खूप सारा इतिहास मिळेल. बरोबर मस्त स्पॉट आहे मला तर आवडला एक नंबर. आणि आज म्हणतात ना की भरपूर दिवस मी प्लॅनमध्ये होतो की इथे येण्याचा तर आज माझं ते प्लॅन फायनली म्हणतात ना सत्यात आलं. मी एक तुम्हाला कोकणचा असा इतिहास दाखवला आहे की जो प्रत्यक्षात आहे म्हणजे याच्यावर रिसर्च झाल्यामुळे ही अश्मयुगीन गुहा आहे मी ठामपणे सांगू शकतो. ना ती इतर वेळी आपण एखाद्या स्पॉटला गेल्यानंतर आपण जरतरची भाषा बोलतो की ते पुराण काळ असावं हे पण इथे तसं नाही. इथे प्रॉपर रिसर्च झाला आहे आणि ही प्रॉपर अश्मयुगीन गुहा बघतोय आपण कारण त्याचे पुरावे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्टार्ट टू एंड बघणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनाही गुहा दाखवा. खरोखर आपला कोकणचा इतिहास आहे आणि मस्त स्पॉट आहे सुंदर. आणि इथे मस्त इथे वेली आल्यात पूर्ण त्यामुळे एक म्हणतात ना की नैसर्गिक एक वेगळंच वातावरण आहे इथलं. एक इथला निसर्गच वेगळा आहे. बघा हे पूर्ण झाडाचं मूळ आहे ते पूर्ण दगडावर आलं आहे अप्रतिम. म्हणजे जो वरून बघितलं ती गुहा दिसणार नाही कारण ही एकदम आतमध्ये आहे अशी पोकळ आहे. खूप मोठी गुहा आहे जवळपास 200 फूट बाय 100 फूट अशी त्याची म्हणजे ती वेडीवाकडी आहे पण रफली लांबी रुंदी जर पकडली तर लांबी 200 फूट आणि रुंदी जवळपास 100 फूट दिसते आणि अजून खोल आहे.
हे बघा वेगवेगळे दगड आहेत तिथे अशा प्रकारचे. गुरु दगड मिळाले का वेगवेगळे? गुरुला पण वेगवेगळे दगड मिळाले. वेगवेगळे दगड आहेत ना? हां जुन्या काळातले दगड आहेत. गारगोटी हे बघा हे पण काही दगड आहेत इथे. असे दगड आहेत इथे. मी पण इथे 2-3 दगड ठेवले आहेत. हे बघा इथे हे ही तेव्हाची काहीतरी हत्यार किंवा काहीतरी असावं कारण हे दगड वेगळ्या प्रकारचे. इथे मगाची मी दगड ठेवले होते ते इथे सगळे दगड म्हणजे वेगळ्या प्रकारचे दगड आहेत. बघा तुला सुद्धा काही दगड मिळाले हा वेगळं आहे ना वेगळे दगड आहेत. मग कसं वाटली गोवा? अप्रतिम ना लय भारी. इलेल्याचं समाधान झाला. पैसे वसूल बरोबर पैसे वसूल कारण 1 तास चालत आल्यानंतर जेव्हा आपण गोवा बघतो ना एक वेगळीच फिलिंग असते. वाव असं वाटतं की इथेच राहावं. आम्ही साधारण 1-2:30ला चालू केलं इकडे वरती यायला. 3:30ला पोचलो. आता मी थोडा जवळपास अर्धा-पाऊण तास मी इथे आहे. तर आम्ही खाली निघणार नाही घरी जाणार. मस्त वाटलं अप्रतिम. 1 तास चालल्यानंतर या गोव्यामध्ये मी पोचलो आहे. म्हणजे इथून आता मी तुम्हाला एक्झॅक्ट अंतर सांगतो या गोव्याचं. आम्ही कोळोशी मार्केट बाजारातून आम्ही त्यांच्या वाडीमध्ये गेलो बौद्धवाडीमध्ये तांबे काकांना भेटायला. तांबे काकांबरोबर आपण वरती आलो ना म्हणजे कोळोशीच्या मेन रोडपासून वरपर्यंत गुहा जवळपास 2.5 किलोमीटर असावी. 2.5 ते 3 किलोमीटर होईल नंतर. कारण आम्ही जवळपास 50 मिनटं चाललो रफली कारण 1-2 ठिकाणी थांबलो आम्ही आणि 50 मिनटं चालून म्हणजे 50 मिनटं ते 1 तास पकडा तुम्ही चालून आम्ही या गुहेपर्यंत पोहोचले. तुम्हाला जर यायचं असेल तर योग्य वेळ दिवसाची आहे रात्रीची येऊ नका कधी या ठिकाणी. दिवसा तुम्ही सकाळ ते संध्याकाळी जर इथे यायचं असेल तर 3 नंतर येऊ नका कारण पुन्हा वरती चढून डोंगर चढून पुन्हा तुम्हाला खाली जायचं आहे. त्याच्यामुळे 3 पूर्वी इथे पोहोचण्याचा प्रयत्न करा 3 ते 4पर्यंत आणि मग तुम्ही इथे 1 तास थांबून पुन्हा खाली जाऊ शकता किंवा तुम्ही सकाळी आला तर तुम्हाला पूर्ण दिवस भेटू शकतो. या ठिकाणी नक्की एकदा तरी या कारण अश्मयुगात लोक कशी राहत होती हे या गोव्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला पण त्या काळात गेल्याचा भास होईल कारण मला तर झाला तसा. आणि इथे मी 1-2 म्हणजे दगड पण तुम्हाला जे दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे दगड दिसतात इथे खूप सारे आहेत कारण पुरातन जागा आहे. तुम्हाला जर असे दगड वगैरे मिळाले तर ते इथेच ठेवा कारण ते म्हणतात ना की आपल्या इतिहासाशी ते कनेक्टेड आहेत आणि त्याच्यावर अजून रिसर्च झाला तर अजून माहिती मिळेल. खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत ज्या पुरातन आहेत. तर मस्त आहे गोवा खरोखर अप्रतिम आहे. तुम्ही पण इथे आलात तर कोळोशीमध्ये तांबे काकांना भेटात. कोळोशी बौद्धवाडीमध्ये ते राहतात. तर त्यांचा मुलगा रुपेश तांबे तो सुद्धा या रिसर्च टीममध्ये त्यांचा म्हणजे सहभाग होता. 2 वर्षापूर्वी जो रिसर्च झाला त्याच्यामध्ये. तर त्यालासुद्धा तुम्ही भेटा किंवा त्यांच्या वडिलांना भेटा. ते दोनापैकी एक तुम्हाला या ठिकाणी घेऊन येतील कारण त्यांच्याबरोबर आलं तर तुम्हाला म्हणजे शॉर्टकट ते दाखवतील आणि तुम्ही योग्य वेळी इथे पोहोचाल. कारण स्वतः जर याचा प्रयत्न केला तर रस्ता आहे बऱ्यापैकी म्हणजे पायवाट आहे पण थोडंसं म्हणतात ना की जर आपण इथल्या स्थानिकांचं मार्गदर्शन घेतलं तर बरं पडेल. तर अशा प्रकारे आहे गुहा. अप्रतिम नाही आहे आता तिथे कोणतरी इथले गुराखे लोकांनी आपल्या चहा बी बनवण्यासाठी की असं नॉर्मली आहे. बाकी सर्व इथे अश्मयुगीन दिसतंय. झाडंसुद्धा खूप जुनी आहेत म्हणजे खूप जुनं झाड आहे. हे बघा हे पारंब्या बघून आणि मुळं बघून कळतात की शेकडो वर्षापूर्वीची झाडं आहेत. खरोखर अप्रतिम आहे. परतीच्या वाटेला निघालो. हे बघा इकडे अजून दगड आहेत ना. हे बघा आपण एकदा वेगळा दगड आहे. हा बघा असं दगड वेगळा आहे. वेगळे दगड आहेत हिऱ्यासारखं चमकतं ना दगडातला हिरा बघा. खरोखर वेगळे दगड आहेत या ठिकाणी ते पुरातनच आहेत. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला बघा कशा प्रकारचा मोठा भाग आहे. हे बघा ही पूर्ण गुहा आहे म्हणजे इथून चालू झाली ती साधारण 200 फूट आहे. 200-250 फूट बघा इथून पुढेपर्यंत दगड आहे. असा हा एवढा भाग गुहेचा आहे. वरती पुन्हा डोंगर चालू झाला आहे. अशा प्रकारे ही गुहा बाहेर आलं गुहेतनं. एक अप्रतिम एक्सपिरियन्स होता लय भारी. होती पुढे त्याच्या उरीकडे. हा हा ते आता वीर आहे का बरोबर नाही. हो पूर्वीच्या काळात त्याचा वापर होता बरोबर. हा बरोबर प्रॉपर म्हणजे गोवा. बरोबर अशा प्रकारे पूर्ण प्रदेश आहे सपाट आहे इथे.
असं वाटत नाही की आपण डोंगरावर, असं वाटतं पायथ्याशी आहोत पण आपण डोंगराच्या वरती आहोत. पुन्हा खाली डोंगर आहे. आतमध्ये पूर्ण हे हा लांब खालीपर्यंत पोकळ पोकळ, म्हणजे एखादा माणूस आतमध्ये गेला तर म्हणजे जाऊ शकतो. पोकळ पोकळ नाही नाही म्हणजे एखादा गेला तर जाऊ शकतो. हा नाही केला, ट्राय नाही केला की आहे ना दूर करायचो आणि तिकडनं बाहेर तळे बघायचो. खूप 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 मोठा आहे ना त्या. दूर करायचो आहे ना, प्रेशर सोडायचं तिकडनं दूर बाहेर नाही खूप लांब आता, खूप मोठा घरात दूर बाहेर पोकळा पूर्ण. हा बघा आता डोंगर तुम्हाला दिसतोय पूर्ण. ह्याच डोंगरात ती गुहा होती. पूर्ण पोकळ डोंगर आहे असं म्हणतात ते, कारण हारपार आहे सर्व. आपल्याला तांबे काकांनी मस्त म्हणजे मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि बघा आपल्यावर येताना त्यांनी एक म्हणजे रानातनं वासरू आणलाय, म्हणजे वेळेचा सदुपयोग केला त्यांनी. अशा प्रकारे आपण बघितली पांडवकालीन गुहा. आणि ती स्वतःच तुम्ही 6 वर्षाने गेलात ना वरती, जवळपास 6 वर्षांनी ती स्वतः गुहेत गेलेत आमच्यामुळे. तर अशा प्रकारे आपला मस्त झालेला आहे प्रवास. तर तुम्हाला हा अश्मयुगीन गुहेचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही केलं नसेल तर आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे मस्त मस्त व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि आपल्या कोकणातील आणि ओव्हरऑल जीवनाचा आनंद घ्या. आणि आपला इतिहास किती समृद्ध आहे ते ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवा की कोकणामध्ये आहे अश्मयुगीन गुहा, जवळपास 40,000 वर्षापूर्वीची. तर तुर्तास धन्यवाद.